34 गुंठे वावर होते। नमस्कार, उडाएमसी मी उत्तम काका शितोळे पुन्हा एक वेळेस आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बळीराजांसमोर या ठिकाणी येत आहे। मी पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक या गावी। याच गावातील एक प्रगतशील असे शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत। दीपकजी जाधव साहेब नमस्कार। आणि त्यांच्याच अर्धांगिनी पण या ठिकाणी आहेत। ताई नमस्कार। तर आज प्रत्येक शेतकरी बळीराजांचं आर्थिक समस्या भागवण्यासाठी जो सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे आपली काळी आई ही शेती। आणि आमचं उद्दिष्ट आहे विषमुक्त शेती, खर्च कमी उत्पन्न भरघोस घ्या। ऑर्गॅनिक मधली शेती कशी करता येईल, सेंद्रिय शेती कशी करता येईल हे माध्यम, आणि याच माध्यमातून आज आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्यापर्यंत। कारण गेली 3 वर्षापासून हे वेगवेगळ्या पिकांवर या ठिकाणी आपला अनुभव घेत आहेत। आणि शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट सर्वात जास्त येण्याचं जर साधन कुठलं जर म्हणलं तर 1 नंबर म्हणजे ऊस, आणि 2 नंबर जर म्हणलं तर कापूस। आणि या ठिकाणी आज हा जो कापूस आहे या कापसाची उंची जर बघितली तर मध्ये माणूस जर गेला तर कसाच दिसत नाही। आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे ह्यांचे व्हिडिओ पण आम्ही आज घेतलेले आहेत। तर आज कापूस म्हणलं की त्या कापसाला ॲव्हरेज म्हणजे त्याला ॲव्हरेज आलं तरच आपल्याला पैसे पण जास्त मिळतात। क्वालिटी, कापसाची क्वालिटी पण महत्त्वाची आहे। तर या माध्यमातून या ठिकाणी आपण दीपकजी यांच्याबरोबर, त्यांच्या अर्धांगिनी यांच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करू। यावर्षी त्यांच्याकडं 15 गुंठे कापूस या ठिकाणी होता आणि 15 गुंठे कापसाला त्यांना ॲव्हरेज किती आला आपण त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून ऐकूयात। आणि हे सत्य सांगणार आहेत सर्व शेतकरी बळीराजांना। याचा यावर्षी जरी नाही उपयोग झाला तरी पुढच्या वर्षी कापसाला 100% उपयोग होणार आहे। दीपकजी नमस्कार। आज या जे आपलं मुख्य पीक आहे कापूस, एक आर्थिक बजेट आपल्याला म्हणजे तयार होण्यासाठी कुटुंबाला, तर ही दरवर्षी तुम्ही कापूस घेतात बरोबर आहे का? तर यावर्षी या कापसाला काय वापरलं? बगर एकतर फर्टिलायझर वापरल्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे का? शेणखत तर आता मिळाना झाले। आणि दुसरं जर म्हणलं तर ऑर्गॅनिक मधलं सेंद्रिय शेती करण्यासाठी जी असे काही प्रोडक्ट आलेले आहेत कंपनीचे, तर या माध्यमातून तुम्ही काय वापरलं यावर्षी आणि तुम्हाला रिझल्ट कसा आला हे तुम्ही फक्त सत्य आपल्या वाणीतून या ठिकाणी सांगा। 20% खत वापरलं फक्त सुरुवातीला, नंतर मग 3 म्हणजे खताचं एक घेत राहतो आपण, फक्त पूर्ण हेच वापरलं। शेवटपर्यंत 4 फवारणी याच्याच केल्या, फक्त एकच फवारणी, बाकीच काहीच नाही। आम्ही 3च आयटम वापरले, एवढं काहीच नाही, एकच केलं। बघा या ठिकाणी आमच्या जाधव ताई सुद्धा त्यांच्या वाणीतून या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही काहीही दुसरं वापरलं नाही। अगदी IMC कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बुस्टर, ॲक्टिवेटर, फ्लावर केअर अशी ही जी ॲग्रो किट आहे आमची, आणि आमचं जे आज ग्रॅन्युअलचं खत पण आलेलं आहे, तर याच माध्यमातून यांना रिझल्ट काय आला आपण प्रत्यक्ष विचारू। या अगोदर पण हे कापूस लावतात आणि शेती करतात, काय रिझल्ट वाटला तुम्हाला? 30 गुंठ्यामध्ये आम्हाला 3, 3.5, 4 क्विंटल जेवढं कापूस कधी झाला नाही सर। 30 गुंठ्यामध्ये हो, आणि 15 गुंठ्यामध्ये आम्हाला यावर्षी 7, 7.5 क्विंटल कापूस झाला। आणि अजून बी अर्धी कपूस बाकी आहे, अर्धी कपूस अजून निघाली. अजून बी समजा नाही ताई, मला काय म्हणायचंय, हे जे सांगायले ते सत्य आहे का? सत्य आहे। आता मी शेती करते ना, ते पण शेती करतात। अजून 2 क्विंटल कापूस सहज निघाल सर। बर, म्हणजे हे काय म्हणतात की 30 गुंठ्यामध्ये मला 3.5-4 क्विंटलच्या वर कधीच कापूस निघाला नाही। बघा शेतकरी बळीराजांनो, ही सत्य परिस्थिती आहे। 7 क्विंटल झाला, परंतु यावर्षी 15 गुंठे ह्यांनी कापूस केलेला होता, एकाच बॅगेला एकाच बॅगेला 7 क्विंटल कापूस। बघा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन करा, जर एकरचा हिशोब केला तर 20 क्विंटल एकरी कापसाचा ॲव्हरेज येतंय। आणि अगदी दरवर्षी मेहनत करतो तशीच केली का काही वेगळी केली? हाय ते सिस्टम आहे, फक्त फवारणी अलग घेतली आपण। हा, फक्त वापरला ह्याच्या अलग घेतल्या। हो, तर अतिशय सुंदर आणि छान रिझल्ट आलेला आहे। आणि आणखी पण ह्यांची अपेक्षा आहे की याला 7 क्विंटल कापूस निघून इतक्या काही रे त्याला अजून सुद्धा। बरं, आणखी काय रे म्हणजे तुम्हाला भरवसा वाटतंय का आणखी 1-2 क्विंटल निघल? हो, 100% 10-12 काय रे सर मध्ये अजून। बर, यांचं अशी अपेक्षा आहे की 10-12 आणखी कायऱ्या येतात, ज्याला बोंड पण म्हणतात। तर या ठिकाणी अगदी मोठ्या आणि टपोऱ्या पण येतात, तर 1 ते 2 क्विंटल आणखी कापूस निघल अशी ह्यांची अपेक्षा आहे। म्हणजे 15 गुंठेमध्ये जर 8 ते 9 क्विंटल जर कापूस निघायला लागला तर कॅल्क्युलेशन करा आपलं आर्थिक बजेट वाढल का नाही, कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न देण्याची
ही आमची 100% हमी आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो जिथं कमी तिथं आम्ही 100% उत्पन्न वाढवून देण्याची हमी. तर या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा कापसाचा रिझल्ट अतिशय भयानक आलेला आहे आणि अतिशय आनंदी हे कुटुंब आहे. यांच्या चेहऱ्यावरला आनंद म्हणजे तोच खरा आमच्या IMC पूर्ण परिवाराला एक मोठा आशीर्वाद आहे. तर या माध्यमातून तुमचे खूप खूप आभार. असाच हा अनुभव आपल्या जवळच्या पण व्यक्तींना माझी या एक गोष्ट ठिकाणी सांगायची राहिली. कडाला नाही का 4-5 फुलावरचे झाड लावले आणि वांग्याचे पण लावलेले, टमाट्याचे पण लावलेले. अच्छा. तर त्याला इतकं म्हणजे 5-5, 6-6, 7-7, 8-8 टमाटे लागलेले असे मस्त खाली वाकून गेले. कालच बांधले आम्ही ते टमाटे. म्हणजे जास्त लागले तसं जास्त वाटतंय लागले का? त्याला. बरं, क्वालिटी कशी त्याची? क्वालिटी पण एकदम चांगली त्याची. बघा ताईंचा इथं अनुभव की त्यांना काय सांगावं, आपल्या शेतीत एवढं या वर्षीमध्ये छान आहे. उत्पन्न छान आलंय. हरभऱ्याचं आलं, गव्हाचं आलं, कापसाचं आलं, आता कांदे लावलेत आम्ही. कांद्याला पण रिझल्ट बघू म्हटलं याचा वाला ना, थोडं थोडं लावून बघितलं पण छान रिझल्ट आला त्याचा. बर, कांद्याला पण आम्ही आता लागलीच ही ॲग्रो किट वापरणार आहोत. आणि टोमॅटोला आलेला त्यांचा रिझल्ट, वांग्याला आलेला त्यांचा रिझल्ट अतिशय त्यांना न विचारता सुद्धा त्यांनी सांगितलं की खूप त्याला म्हणजे पीक लागलं आणि चांगल्या क्वालिटीचं आलं. तर या ठिकाणी आज माझ्याबरोबर आमचे नामदेवजी गायकवाड पण या ठिकाणी आहेत. आमच्या केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आमचे IMC सिस्टममधील चेअरमन. तर त्यांचे सुद्धा आभार. आणि पुन्हा एकदा आपल्या शिंदे जाधव परिवारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांचेच चिरंजीव या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत आहेत, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा आपला अनुभव नक्कीच आपल्या जवळच्या लोकांपर्यंत फक्त पोहोचवा.